नाशिक जिल्ह्यात मंदिरे फोडून चोरी करणारी टोळी गजाआड, 3 सराईत गुन्हेगार अटक. मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस. 66 किलो वजनाच्या पितळी वस्तू व 1238 ग्रॅम चांदी हस्तगत. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, लासलगाव, निफाड व वाडीवर्हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मंदिर चोरीचे गुन्ह्यांमध्ये आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेरा, DVR मशीन, मंदिरातील चांदी व पितळी धातूंच्या किमती वस्तू चोरी करत होते. मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने चाकण, MIDC जिल्हा पुणे व टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे परिसरातून आरोपी सुयोग अशोक दवंगे वय 21 वर्ष, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे वय 23 वर्ष, अनिकेत अनिल कदम वय 21 वर्ष, राहणारा RK नगर, स्टार बिल्डर चाळ, तालुका कल्याण, जिल्हा ठापे यांना ताब्यात घेतले आहे. संदीप किसन साबळे, दीपक विलास पाटेकर फरार असल्याचे समजते. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी यांनी नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी यांचे कब्जातून 238 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट किंमत ₹27,000, 1 किलो वजनाच्या 2 चांदीच्या प्लेट किंमत ₹1,00,000, 20 किलो वजनाचा पितळी कळस, 3 मोठ्या समई, मंदिरातील 6 पितळी घंटा, 1 छोटी पितळी समई, 1 पितळी घोडा तसेच मंदिरामधील पितळ व तांब्याच्या छोट्या वस्तू अशा सुमारे 66 किलो वजनाच्या पितळी वस्तू किंमत ₹66,290 व 1238 ग्रॅम चांदी एकूण किंमत ₹1,27,000 असा एकूण ₹1,93,290 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी होत असून त्यांच्याकडून मंदिर चोरी व घरफोडीच्या सहाय्याने कुलूप कट करत असल्याचे उघडकीस आलेले नाशिक ग्रामीण जिल्ह्यात मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपितांना वाडीवर्हे पोलीस ठाणेकडील स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.